राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत आणि ओबीसी जनमोर्चाचा मी उपाध्यक्ष आहेत। माझ्यासोबत आमचे विजय गजभियेजी विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। ज्ञानीवंत माकडेजी हे वामन मेश्राम साहेबांच्या युनिटचे ओबीसी सेलचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत। माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर विलास काळेजी आहेत, ते ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत। सोबतच अखिल राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी शोषित संघटन त्याचे ते केंद्रीय सदस्य आहेत। डॉक्टर दिलीप धावडेजी हे सत्यशोधक जे आमचं समाज आहेत किंवा विद्यापीठ आहेत यवतमाळला त्याचे ते कन्व्हेनर आहेत। आमचे उत्तम गुल्हाणेजी ओबीसी क्रांती दलाचे विदर्भ अध्यक्ष आहेत आणि रमेश गिरोळकरजी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आहेत ओबीसी क्रांती दलाचे। आमची केंद्र सरकारला आणि त्यासोबतच राज्य सरकारला महाराष्ट्राच्या विनंती आहेत की मागल्या वेळेस 288 आमदारांनी ज्यावेळेस नाना पटोले साहेब विधान परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस एकमताने 228 लोकांनी तो ठराव पारित केला विधानसभेमध्ये की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजेत, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यावेळेसच्या सरकारला काही कारणास्तव करता आलं नाहीत। सरकार पडलं। आता जे सरकार आहेत त्यांना मी आठवण करून देतो, लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जे बेंगलोरला बोललात की मी कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमचा DNA ओबीसीचा आहे, तर पहिले केंद्र सरकारला तर आपण नंतरही सांगूया, पण पहिले तुम्ही महाराष्ट्र लेव्हलवर ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचं पाऊल उचलात आणि केंद्र तुमचं ऐकतं तर तुम्ही तिथेही सांगात की लवकरात लवकर ओबीसीची जातनिहाय जनगणनाचा जो आता सेकंड फेज 1 सप्टेंबरपासून सुरू होतो आहे, तर त्याच्यामध्ये स्वतंत्र ओबीसीचा कॉलम SC ST प्रमाणे जातनिहाय जनगणनेचा असला पाहिजेत, जो नाही आहेत। म्हणून आमची चिंता नाही आहेत, तर आपल्याला त्या चिंतेच्या माध्यमातून एक धोक्याची आपल्याला सूचनाही आहेत की जर आपण ओबीसीची जातनिहाय जनगणना SC ST प्रमाणे जर केली नाहीत आणि जर त्याच्यामध्ये त्या प्रवर्गाचा उल्लेख केला नाही तर आपल्याला येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी समवेत SC ST आणि मायनॉरिटीज फिरू देणार नाहीत, ही आपल्याला चेतावणी आहेत। 2029 आपल्याला लखलाभ होणारच नाहीत, ही आपल्याला चेतावणी आहेत। म्हणून आपण महाराष्ट्रातनं हा आवाज केंद्रापर्यंत न्या, दिल्लीपर्यंत न्या आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवात करा आणि तिथेही आपले जे PM मोदी साहेब आहेत, जे स्वतःला मागासवर्गीय आणि ओबीसी समजतात, तर त्यांनी स्वतःहून आम्ही ओबीसी आहोत आणि ओबीसीचे कैवारी आहोत, आमचा DNA, आमच्या पक्षाचा DNA, आम्ही ज्या विचारधारेच्या अनुषंगाने काम करतो त्यांचा DNA ओबीसीचा आहे, हे तुम्ही प्रूव्ह करावं आणि लवकरात लवकर जी आपण चूक केली आहेत किंवा वारंवार करतात ती चूक लवकरात लवकर दुरुस्त करावीत आणि 1 सप्टेंबरपासनं हिली स्टेटमध्ये जी जातनिहाय जनगणना सुरू होत आहेत, ज्याचं तुम्ही राजपत्र 14 ऑगस्ट 2026ला प्रकाशित केलं, त्याच्यामध्ये SC ST आणि कास्ट म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांची जातनिहाय जनगणना, परंतु तिसऱ्या याच्यामध्ये फक्त जातीचा उल्लेख पण कॅटेगरीचा उल्लेख नाहीत, हे षडयंत्र ओबीसींना कळलेलं आहेत। इथला ओबीसी तो मूर्ख नाही आहेत आणि यांचे जे कोणते ओबीसी सेलचे प्रमुख आहेत किंवा जे त्यांचे चेले चपेले आहेत त्यांनाही सांगणं आहेत की आपण कृपा करून लोकांचा भ्रमनिरास आणि दिशाभूल करणारं वक्तव्य करू नका की केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केली, ती मागणी मान्य केलीच नाही आहेत, त्या मागणीचा सूत्रांही त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहेत। म्हणून या 23 आणि 22 तारखेला आमचे विदर्भामध्ये 2 आंदोलनं आहेत किंवा 2 बैठका आहेत। 25 तारखेला आमची मुंबईला सर्व ज्या काही ओबीसीच्या आणि SC ST मायनॉरिटीच्या संघटना आहेत त्यांनाही सोबत घेऊन आमची एक बैठक आहे। 29ला पुन्हा मुंबईला एक स्वतंत्र बैठक आहे। 1 तारखेला मुंबईला धरणे आंदोलन आहेत आणि त्याच्यानंतर 30 तारखेलाही आमची दिल्लीला बैठक आहे। याच्या पुढचा आमचा शेवटची आणि पहिली मागणी एकच आहे की SC ST प्रमाणे ओबीसीचा स्वतंत्र कॉलम या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनामध्ये असलाच पाहिजे, त्याशिवाय या जनगणनेला आमचा विरोध आहेत आणि केवळ विरोध नाही आहेत, तर आपल्याला याचे परिणाम या येत्या काळामध्ये भोगावे लागतील। सरकारनं
आपण आता 1 दिवसापूर्वी चाचणी जनगणना करू असं सांगितलं, परंतु आमचं म्हणणं असं आहे सत्यशोधक समाजाचं आणि ओबीसीच्या सर्वच चळवळीचं, हे जे सरकार आहे, केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार सुद्धा ओबीसीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे सुद्धा खरं आहे, ओबीसी हा फसवणारा नाही. ते वेगवेगळ्या घटना घडल्या, ओबीसी फसत झाला, परंतु ओबीसीनं दाखवून दिलं. मोदीने जेव्हाही म्हटलं ना मी ओबीसी आहोत म्हणून मत मारले 14ला, आणि ते नंतर सांगतात का आम्ही जुमले करत असतो. लोक जुमलेवाल्यांना दाखवून देऊ शकतो, कारण काँग्रेसचं सरकार 70 वर्ष होतं, तुम्हाला माहिती आहे. ते काय झालं, इंदिरा गांधी चर्चा झाली, राजीव गांधी चर्चा झाली, अशा घटना घडल्या. म्हणून लोक थांबले नाही, तर काँग्रेसचं सरकार त्याच्या हातीच गेलं असतं. आणि आज सुद्धा या सरकारने, मोदी सरकारने, मोदी शहा सरकारने या भ्रमात राहू नये. ओबीसी हा पेटूनच आहे, ओबीसी हा जागृतच आहे. तुम्हाला माहित असेल, ओबीसीचे नेते गेल्या अनेक वर्षांना, आता आम्ही 30 वर्षापासून जनगणनेच्या विषया सांगण्याचं काम 30 वर्ष झाली. कोणाला माहित होतं? मोठ्या नेत्यांना माहिती नव्हतं या जनगणना, ओबीसीची जनगणना म्हणा, चाचणी जनगणना म्हणा. परंतु गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते होते, उपनेते होते संसदेमध्ये, त्यांनी चांगलं भाषण केलं. काँग्रेसचे बाकीचे नेते होते, छगन भुजबळ आहे, लालू यादव आहे, शरद यादव आहे, सर्वांनी या भूमिका मांडलेल्या आहेत. मला हे म्हणायचं आहे की इकडं तुम्ही ओबीसीचे आणि डीएनए आहे म्हणता, आणि म्हणजे नरेंद्र मोदी असो की देवेंद्र फडणवीस असो, इकडं हे ओबीसी म्हणून सांगतात, आणि इकडं एससीची जनगणना होऊन राहिली, चाचणी आहे, त्याचा कॉलमी आहे एससीचा, एसटीची होऊन राहिली जनगणना, चाचणी आहे, त्यांचा कॉलमी आहे. मग तुम्ही इकडं आम्हाला फसवता कशाला? आम्ही ओबीसी आहोत. मग हे म्हणजे लोकांना फसवण्याचा प्रकार आहे. धादांना खोटे बोलणारे लोक आहे, हे ओळखू येत नाही सगळ्यांना, आणि याचे परिणाम सर्वांनी सांगितलं. बरोबर, त्यांनी म्हणजे आमचे जे नेते लोक आहेत की यांनी सगळ्या सांगितलं का आम्ही याला बळी पडणार नाही, आणि त्यांना त्यांची जागा नाही. ओबीसीच्या विषयावर ती ठेवली होती, आणि आपण सर्व पत्रकार बंधू तिथे हजर झाला. तुमचं खरंच अभिनंदन. आणि माझा एक मुद्दा असा होता की ओबीसी ही जी जात आहे, ओबीसीला वगळण्याचा जो प्रयत्न करत आहे केंद्र सरकार, पण त्याचा मुद्दा एकच आहे की नरेंद्र मोदी ओबीसी दाखवून, ओबीसी आहे म्हणून जर देशाचा पंतप्रधान होऊ शकते, कारण ते ओबीसी आहे. हे त्यांनी 2002 मध्ये त्यांची जात हे ओबीसी टाकली, आणि ते ओबीसी झाले. त्या हिशोबाने ओबीसी या देशात 7% वर ओबीसी आहे. जर ओबीसीवर जर देशाचा पंतप्रधानच अन्याय करत असेल, तर त्यांना त्याची जागा दाखवणं ही महत्वाचं आहे. कारण ओबीसी खूपच भरपूर प्रमाणात देशात आहे, महाराष्ट्रात आहे. आणि आमचा एकच मुद्दा आहे की ओबीसीची जनगणना तुम्ही तर करा, आणि त्यांना आश्वासन दिलं आम्हाला. त्याच्या 5 वर्ष आधी आश्वासन दिलं. ज्या इलेक्शन आलं त्या त्यांनी, राजनाथ सिंगांनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जनगणना करू. म्हणजे पुढचं इलेक्शन होतं 5 वर्षाच्या नंतर, म्हणून त्यांना ओबीसीची जनगणना करू असं आव्हान दिलं. त्यावेळेस जनतेची त्यांनी फसवणूक केली, पण ते 5 वर्ष निघून गेले. आता त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीची जनगणना करू. पण आमचं एकच मत आहे की ओबीसीची जनगणना तुम्ही करा, पण त्याच्यात ओबीसीचा कॉलम हा जरूर असला पाहिजे. कारण की ओबीसीला जे फंड दिले जाते ते फंड ओबीसीला भेटत नाही. त्याच्यामुळं ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होऊन राहिलं, त्यांना काही भेटून नाही राहिलं.